हॅलो स्टुडंट्स, मी सोनाली चौधरी. मी आज तुम्हाला इकॉनॉमिक्स शिकवणार आहे. इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र. मी 12वीचा अर्थशास्त्राचे क्लासेस घेते आणि आत्ता मी 12वीच्या अर्थशास्त्राच्या तुम्हाला रेकॉर्डिंग्स ऑनलाईन यूट्यूबवर पाहण्यासाठी अवेलेबल करणार आहे, जेणेकरून तुम्ही लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये सुद्धा सहजपणे तुमचा अभ्यास चालू ठेवाल. तुम्ही माझ्या या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि नक्कीच तो बेल आयकॉन जो आहे तो दाबा. आणि तुम्हाला जर का काही डाऊट्स आले तर ते डाऊट्स प्लीज कमेंट बॉक्समध्ये टाकून ठेवा, जेणेकरून मी त्यांना पाहून तसेच तुम्हाला रिप्लायमध्ये व्हिडिओज बनवेल. चला, आता मी तुम्हाला फर्स्ट लेसन जो घेणार आहे त्याचं नाव आहे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र आणि समग्रलक्षी अर्थशास्त्र यांची ओळख, म्हणजे इंट्रोडक्शन ऑफ मायक्रो अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स. आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत मायक्रो अँड मॅक्रो इकॉनॉमिक्सचे स्कोप, फीचर्स अँड इम्पॉर्टन्स. म्हणजे आपण यात बघणार आहोत या लेसनमध्ये सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र दोघांचेही व्याप्ती, अभ्यास विषय, त्यांचे फीचर्स म्हणजे त्यांची वैशिष्ट्ये आणि त्यांचे इम्पॉर्टन्स म्हणजे त्यांचे महत्त्व. आणि आपण या दोघांचेही डिस्टिंग्विश बघणार आहोत, म्हणजे फरक स्पष्ट करा म्हणतो ना आपण, फरक बघणार आहोत. आत्ता आपण स्टार्ट करूयात मराठी मीडियमपासून. मराठी मीडियममध्ये बघा आपल्याला फर्स्टमध्ये काय दिलं आहे, प्रस्तावना. आधुनिक अर्थशास्त्राच्या सूक्ष्म आणि स्थूल अशा दोन शाखा पडतात. म्हणजे बघा का, तुम्ही जे अर्थशास्त्र म्हणतायत ना, अर्थशास्त्र हे का वापरायचे आपल्याला, तर अर्थव्यवस्थेचा तपशीलवार अभ्यास करायचा असेल तर आपल्याला काय वापरावं लागेल, अर्थशास्त्र वापरावं लागेल. पण या अर्थशास्त्राचे दोन शाखा पडतात, एक सूक्ष्म अर्थशास्त्र आणि एक स्थूल अर्थशास्त्र. सूक्ष्म अर्थशास्त्र हे आपल्याला लहानात लहान घटकाचा अभ्यास करण्यासाठी उपयोगी येते, तर स्थूल अर्थशास्त्र हे आपल्याला राष्ट्रव्यापी समस्यांचा अभ्यास करण्यासाठी उपयोगास येते. मग स्थूल आणि सूक्ष्म. सूक्ष्म म्हणजे काय, तर सूक्ष्म म्हणजे लहानात लहान किंवा दशलक्षावा भाग. ही संकल्पना कोणत्या शब्दापासून आली, तर एका ग्रीक शब्दापासून आली. ग्रीक शब्दाचं नाव काय आहे, तर मायक्रोज, MIKROS. आणि स्थूल हा शब्द याचा अर्थ म्हणजे काय, तर मोठ्यात मोठा भाग. ही संज्ञा मॅक्रोज या ग्रीक शब्दापासून आलेली आहे. मॅक्रोजचं स्पेलिंग काय आहे, MAKROS. हे ग्रीक शब्दापासून आलेला आपला मॅक्रो आहे, म्हणजे स्थूल हा शब्द आहे. या शब्दांचा वापर सर्वप्रथम रॅग्नर फ्रिश यांनी केला. चला तर आपण लगेच इंग्लिश मीडियममध्ये सेम बघूयात. मॅक्रो अँड मायक्रो इकॉनॉमिक्स आर टू मेन ब्रांचेस ऑफ मॉडर्न इकॉनॉमिक. आपल्या आधुनिक अर्थशास्त्राच्या मायक्रो आणि मॅक्रो या काय आहेत, दोन मेन ब्रांचेस आहेत, म्हणजे मुख्य शाखा आहेत. द टर्म मायक्रो इज डिराइव्ड फ्रॉम ग्रीक वर्ड. मायक्रो हा शब्द कुठून उत्पन्न झाला, तर एका ग्रीक शब्दापासून झाला, लाईक मॅक्रोज. हा बघा इथे तुम्हाला दिसेल मॅक्रोज. आणि एक सेकंड, मायक्रोज, MIKROS, विच मीन्स स्मॉल और मिलियन्थ पार्ट, म्हणजे लहानात लहान भाग. आणि द टर्म मॅक्रो इज डिराइव्ड फ्रॉम द ग्रीक वर्ड. मॅक्रो ही टर्म एका ग्रीक वर्डपासूनच आलेली आहे. तो शब्द होता मॅक्रोज, MAKROS, विच मीन्स लार्ज. लार्ज म्हणजे मोठ्यात मोठा भाग. वी यूज मॅक्रो इकॉनॉमिक्स अँड मायक्रो इकॉनॉमिक्स टू स्टडी अवर इकॉनॉमी. आपण मायक्रो आणि मॅक्रो इकॉनॉमिक्सला आपल्या इकॉनॉमीला स्टडी करायसाठी वापरतो, म्हणजे आपल्या अर्थव्यवस्थेला, आपली ती जी असते ना, ती आपली अर्थव्यवस्था, तिला स्टडी करण्यासाठी वापरतो. आणि तुम्ही जर का म्हणाल की मॅम इंडिव्हिज्युअल लेवलवर आम्हाला जर का स्टडी करायचं आहे, देन वी यूज मायक्रो इकॉनॉमिक्स. आणि तुम्ही जर का विचारताय की मॅम आपल्याला नेशन वाईड प्रॉब्लेम्सचा स्टडी करायचा आहे, देन वी यूज मॅक्रो इकॉनॉमिक्स. वी कॅन यूज मॅक्रो इकॉनॉमिक्स. दीज टर्म्स वेअर कॉइन्ड बाय रॅग्नर फ्रिश. म्हणजे असं म्हणू शकतात की दीज टर्म्स वेअर फर्स्टली यूज्ड बाय रॅग्नर फ्रिश, अन इकॉनॉमिस्ट रॅग्नर फ्रिश. मला याच्यामध्ये तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे. लेट जस्ट स्टडी डेफिनेशन्स ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. आपण फर्स्ट शिकूयात मायक्रो इकॉनॉमिक्स, म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची डेफिनेशन बघा कशी आहे.
विशिष्ट उत्पादन संस्था, विशिष्ट कुटुंब, वैयक्तिक किंमत, वेतन, उत्पन्न, विशिष्ट उद्योग आणि विशिष्ट वस्तूंचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र होय. बरं, मी ह्याच्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी सांगेल, तुम्हाला कोरिलेट नक्कीच होतील कारण आपलं हे 11वीला झालेलं आहे. बघा काय मग, विशिष्ट उत्पादन संस्था. चला मी पहिले एक एक्झाम्पल देते. आपल्याकडे एक कुणाल होता. मी एक गोष्ट सांगते, ती गोष्ट आपण या एक्झाम्पलमध्ये बसवणार आहोत. मग गोष्ट काय बघा, आपल्याकडे एक कुणाल होता जो एका कुटुंबाचा भाग आहे. त्याला बॅग विकत घ्यायची होती. बॅग विकत घेण्यासाठी त्या बॅगची काहीतरी किंमत होती आणि त्या किमतीला आपल्याला जर का बॅग घ्यायची आहे तर आपल्याकडे मुळातच असायला हवं उत्पन्न. जर का आपल्याकडे उत्पन्न असायला हवं तर आपण कामाला जायला हवं, म्हणजेच आपल्याला काय मिळायला हवं, वेतन मिळायला हवं. जर का तुम्हाला वेतन हवं आहे तर तुम्ही कुठेतरी कामाला जाल ना, तिला म्हणाल उत्पादन संस्था. आणि ज्या उत्पादन संस्थेमध्ये तुम्ही कामाला जाल तशाच अनेक उत्पादन संस्था असतील, तीच वस्तू तयार करणाऱ्या किंवा तीच सेवा देणाऱ्या, त्यांना एकत्रितपणे आपण म्हणणार उद्योग. मग बघा ही डेफिनेशन आपण अगदी डिटेलमध्ये बघूयात. कुणालला काय घ्यायची होती, बॅग घ्यायची होती. म्हणजे कुणाल आला आपला विशिष्ट कुटुंबाचा भाग. नंतर कुणालला हवी होती बॅग, म्हणजे याचा अर्थ विशिष्ट वस्तू. ही विशिष्ट वस्तू जेव्हा आपल्याला विकत घ्यायची तिची काय असणार आहे, एखादी किंमत म्हणजे वैयक्तिक किंमत. आपल्याला ही वस्तू विकत घेण्यासाठी आपल्याकडे मुळात असलं पाहिजे उत्पन्न, म्हणजे इथे आलं उत्पन्न. नंतर उत्पन्न असण्यासाठी आपल्याला हवं वेतन, म्हणून इथे आला बघा तुमच्या डेफिनेशनमध्ये वेतन. त्यानंतर वेतन मिळण्यासाठी मुळातच आपण कुठेतरी कामाला जायला हवं. समजा कुणालचे पप्पा कृष्णाच्या संस्थेमध्ये कामाला होते. तर कृष्णाच्या संस्थेमध्ये कामाला होते, कृष्णाच्या उत्पादन संस्थेमध्ये जी फॅक्टरी आहे ती बॅग बनवणारीच फॅक्टरी होती. म्हणजे मग त्या एका उत्पादन संस्थेला आपण म्हणणार, एका फॅक्टरीला म्हणणार विशिष्ट उत्पादन संस्था. जशी ती विशिष्ट उत्पादन संस्था आहे, मग बघा बॅग बनवणारी एक उत्पादन संस्था, मग दुसरी, मग तिसरी, मग चौथी. एका विशिष्ट गोष्टीला म्हणणार, एका विशिष्ट त्या कंपनीला म्हणणार, त्या फॅक्टरीला म्हणणार एक उत्पादन संस्था. तर या बॅग बनवणाऱ्या सगळ्या फॅक्टरींना मिळून एकत्रपणे आपण म्हणणार विशिष्ट उद्योग. मग बघा विशिष्ट उत्पादन संस्था, विशिष्ट कुटुंब, वैयक्तिक किंमत, वेतन, उत्पन्न, विशिष्ट उद्योग आणि विशिष्ट वस्तूंचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र होय. मला याच्यामध्ये तुम्हाला अजून आता इंग्लिश मीडियमची पण डेफिनेशन घ्यायची आहे. सो लेट्स जस्ट स्टार्ट डेफिनेशन ऑफ इंग्लिश मीडियम. काय बघा, केनेथ बोल्डिंग. अकॉर्डिंग टू केनेथ बोल्डिंग, व्हॉट इज मायक्रो इकॉनॉमिक्स? Microeconomics इकॉनॉमिक्स इज अ स्टडी ऑफ पर्टिक्युलर फर्म्स, पर्टिक्युलर हाउसहोल्ड, individual prices, wages, income, individual industries and particular commodities. मग पर्टिक्युलर फर्म्स बघा, मायक्रो इकॉनॉमिक इज अ स्टडी ऑफ. मायक्रो इकॉनॉमिक्स हा स्टडी आहे. मायक्रो इकॉनॉमिक्स हा काय आहे, अभ्यास आहे. मग कोणाचा अभ्यास आहे, ऑफ अ पर्टिक्युलर फर्म्स. पर्टिक्युलर फर्म्स म्हणजे काय, तर विशिष्ट उत्पादन संस्था, जी बॅग बनवणारी संस्था होती ना ती वाली. पर्टिक्युलर हाऊसहोल्ड म्हणजे आपल्या कृष्णा जो कुटुंबाचा भाग आहे, आपला कुणाल जो कुटुंबाचा भाग आहे. इंडिव्हिज्युअल प्राइजेस वैयक्तिक किमती, वेजेस म्हणजे तुमचं वेतन, इन्कम म्हणजे उत्पन्न, इंडिव्हिज्युअल इंडस्ट्रीज म्हणजेच काय, तर सगळ्या बॅग बनवणाऱ्या संस्थांना एकत्रपणे कलेक्टिव्हली आपण म्हणणार इंडिव्हिज्युअल बॅग इंडस्ट्रीज. अँड पर्टिक्युलर कमोडिटीज म्हणजे आपली जी बॅग होती ना, ती आपली वस्तू होती, तिला म्हणणार आपण पर्टिक्युलर कमोडिटीज. मग बघा, मायक्रो इकॉनॉमिक्स इज अ स्टडी ऑफ पर्टिक्युलर फर्म्स, पर्टिक्युलर हाऊसहोल्ड, इंडिव्हिज्युअल प्राइजेस, वेजेस, इन्कम, इंडिव्हिज्युअल इंडस्ट्रीज अँड पर्टिक्युलर कमोडिटीज. पुन्हा आपण ही डेफिनेशन म्हणूयात. चला, मायक्रो इकॉनॉमिक्स इज अ स्टडी ऑफ पर्टिक्युलर फर्म्स, पर्टिक्युलर हाऊसहोल्ड, इंडिव्हिज्युअल प्राइजेस, वेजेस, इन्कम्स, इंडिव्हिज्युअल इंडस्ट्रीज अँड पर्टिक्युलर कमोडिटीज. ही डेफिनेशन प्लीज खूप मनापासून लक्ष देऊन ऐका, कारण ह्या डेफिनेशनवर आपला हा लेसनच नाही तर टोटल इकॉनॉमिक्सचा सब्जेक्ट डिपेंड आहे. सो नेक्स्ट लेक्चरला आपण बाकी कंटिन्यू करू. थँक्यू.